ऍडवायझरी हाच त्या दिवशी मी हे केला. पण आज बिलस्टॉकच्या निमित्ताने मी म्हणेन की आपल्याला इक्विटी ऍडवायझरी पर्यंत पोहोचायच्या आधी काय करायला पाहिजे. ओके, की आता म्हणजे केवे सर फायनान्स मधले आहेत, राहुल सर आहेत, जंगम सर आहेत, बरेच लोक आहेत. पण म्हणजे बाकीच्या लोकांनी ना मला असं वाटतं ना, तुमचं जर काही या बाबतीतलं नॉलेज गेन करत असेल ना, तर अशा लोकांशी किती जी आपल्यापेक्षा 2 स्टेप अहेड आहे किंवा त्यांनी आतापर्यंत काहीतरी त्या क्षेत्रातला अभ्यास केलेला आहे, ते तज्ञ अशा आहेत. तर काही रूल्स मी आज डिस्कस करायला आलेले आहेत की बाबा तुम्ही या सगळ्यांचं थोडक्यामध्ये अवलंबलं तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच ह्याच्यामध्ये चेंज येऊ शकतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 10 गोल्डन रूल्स आहेत, त्यातले मी काही रूल्स सांगतो की आपण आज आपल्या कंपनीमध्ये काही पार्टनरशिप मध्ये असेल, प्रोप्रायटरशिप मध्ये असेल, आपण आपला स्वतःला पे करतो का, हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. आपण विचार करतो हा एवढे हा माझा प्रॉफिट, पण तुम्ही हा विचार केला की तुम्ही प्रोफेशनल आहात, तुम्ही जर का तुमचं हे स्किल किंवा हे नॉलेज दुसरीकडे जर का अवलंबून असेल तर नक्कीच तुम्हाला पेमेंट मिळाला असता, आणि तो पेमेंट पण तुमचा काउंट झाल्यानंतर जो उरतो तो प्रॉफिट असतो. आपण फक्त डायरेक्ट प्रॉफिटची गणित मांडत असतो, आपण आपल्या प्रोफेशनल येऊन जर स्वतःचा पे ठरवत नसतो. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपण तो एक ठरवलं पाहिजे आणि तुमचा पेमेंट पण वेगळा ठेवला पाहिजे आणि तुमच्या कंपनीचा प्रॉफिट हा वेगळा पाहिजे, सेग्रिगेट केला पाहिजे. नेव्हर ट्रॅप इन एक्सपान्शन गेम. बऱ्याच वेळेला काय होतं, उद्योजकांना 1-2 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्ष झाली ना, त्याच्यानंतर स्वतःच्या ते मोनोटोनस बिझनेस लाईफला ना कंटाळलेला असतो आणि आपल्याला वाटतं की ह्याच्यावर जबरदस्त आहे, हा जबरदस्त कमवतो, अशी काय ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली तर, बरोबर. आणि त्याच्यामुळे काय करतो आपण, आपल्या बिझनेस मध्ये कमवलेला पैसा हा आपण कुठेतरी डायव्हर्ट लावतो एक्सपिरियन्स करायला. मी म्हणत नाही एक्सपिरियन्स नाही केले पाहिजे, एक्सपिरियन्स करायला पाहिजे, पण ते एक्सपिरियन्सचं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. मी असे बरेच उद्योग बघितलेले की त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या बिझनेसमध्ये तरी बरंच कमवलेलं आहे. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायला गेलं तर माझे एक मित्र ह्याच्यामध्ये होते, कॅरिंग फॉरवर्डिंग मध्ये होते, खूप चांगला पैसा कमवला. त्यांना हॉटेल टाकायचं लहानपणापासून स्वप्न होतं, पण हॉटेल जर का तुम्हाला टाकायचं तर त्या इंडस्ट्रीतला एक्सपर्ट घ्या, त्याच्यावर पार्टनरशिप करा. त्या व्यक्तीने सेल्फ हे केलं, जवळपास 1 CR लॉस घेतला त्याने, 1 CR. म्हणजे हे एक्झाम्पल का दिलं तर अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला आपण एक्सपान्शन करायला जातो, अदर सोर्स ऑफ इन्कम तयार करायला जातो, पण बाबा त्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट आहोत का. फक्त आपल्याला दिसतंय ते अट्रॅक्टिव्ह, त्याच्यामुळे आपण जर काही इन्व्हेस्ट करत असतो तर तो तुम्हाला धोका खूप मोठा असतो. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, आपण आपल्याकडे जर का आपण समजा 1 लाख रुपये मिळतात आपल्याला दर महिन्याला असं समजा, तर यातले किती पैसे आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून बाजूला काढतो. कोणी केलंय कॅल्क्युलेशन केल्याशिवाय तुम्ही जर का तुमचं इन्कमचा किती पार्ट तुम्ही इन्व्हेस्ट करता दर महिन्याला एकदम डिसिप्लिन वेने, असं कधी केलंय तुम्ही, पेपरवर केलं. आज मी सांगेन प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही, ठीक आहे आपला उद्योजकाचा मंथली इन्कम फिक्स नसतो, आपला इयरली इन्कम असतो, पण त्या इयरली इन्कमचा ऍव्हरेज काढा आणि ऍव्हरेज काढल्यानंतर आपण त्यातले इन्व्हेस्ट किती करतो. तुम्ही जर का बघितलं की 2-3 पिढ्या पाठी, म्हणजे आपल्या आई वडिलांच्या वगैरे काळामध्ये ना, पहिला पगार झाल्यानंतर ना इन्व्हेस्टमेंट पहिली बाजूला केली जायची आणि उरलेले पैसे खर्च केले जायचे. आता पैसे यायच्या आधी आपले खर्च फिक्स होतात. मला कुठची गाडी घ्यायची आहे, मला आयफोन प्रो मॅक्स घ्यायचा आहे किंवा मला अमकं घ्यायचं, मला तर आपण खर्च फिक्स करून टाकतो. तो सगळ्यात मोठा आहे. जेवढं आपण आपल्या खर्चाने किंवा आपण आपल्या चैनीच्या लाईफला जेवढी प्रायोरिटी देतो ना, मला असं वाटतं की आपण तेवढ्याच प्रायोरिटी इन्व्हेस्टमेंटला दिली, कारण की इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय तुमचं फ्युचर कॉम्प्लीट होऊ शकत नाही. प्रत्येक दिवस हे आपल्या उद्योजकाच्या आयुष्यामध्ये सारखे नसतात. तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट मी म्हणेन हा, तुम्ही ना तुमच्या सगळ्या उद्योजक मित्र असतील, नातेवाईक असेल, त्यांच्याशी करा, कॅश फ्लो काढा. आपला कॅश फ्लो. रॉबर्ट कियोसाकीचं पुस्तक कोणी वाचलंय, द रिच डॅड पुअर डॅड? त्याच्यामध्ये ना त्या पुस्तकाचा गाभा एकच आहे की तुमचा कॅश फ्लो काय आहे तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. बऱ्याच लोकांचा ना टर्नओव्हर खूप मोठा असतो, मला एवढ्या कोटीचा टर्नओव्हर आहे, माझा एवढं हे आहे, पण त्या कॅश फ्लो मध्ये ना तुमचा पॉझिटिव्ह कॅश फ्लो, इनकमिंग आणि आउटगोईंग होतं ना सोप्या भाषेमध्ये. कॅश फ्लो हा शब्द बाजूला काढा. माझ्याकडे मंथली पैसे येतात किती आणि माझे मंथली पैसे जातात किती.
दिसताना बऱ्याच वेळेला रोजी विचार असते की अरे बाबा इकडे 2 लाख रुपये येतात, आणि ते 2 लाख रुपये येतात पण तुझा खर्च 1,80,000 रुपये आहे. मग ते येण्याला म्हणजे तुम्ही बोलता ना सक्सेस किंवा रीच आपण म्हणतो ना, ते तेवढ्या फास्टली नाही होऊ शकत. तुमच्याकडे पैसे येतात, कमीत कमी 30 ते 40% पैशाचं आउटगोईंग जर का असेल तर तुम्ही यशाकडे पोहोचू शकता. 30 ते 40% पण मी जास्त बोलतो. जर का तुम्ही इंडियामध्ये किंवा फॉरेन मध्ये कुठलेही जे लोक श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये आहेत किंवा ज्यांनी सक्सेस मिळवलेलं ना, यांचा जर का तुम्ही अभ्यास केला तर त्यांचा जो इन्कम आहे, आज रिलायन्स इंडस्ट्रीकडे कॅश रिझर्व्ह 65,000 करोड आहे. बऱ्याच कंपन्या बघा ज्या आज आपण बोलतो मल्टीबॅगर झालेल्या की खूप वेगळ्या पद्धतीने वाढलं, यांच्या खर्चापेक्षा त्यांचं इन्कम फार मोठा आहे, फार मोठा. आणि दिस इज अ की तुमचे खर्च हे तुमच्या, मग याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर तुमचे खर्च कमी करा, अदरवाईज तुमचा इन्कम त्या पटीने वाढवा. जो आपण एक उद्योजक म्हणून आपण करू शकतो त्या लेवलला. आपण एक नशीबवान आहोत की आपण उद्योग करतो. सॅलरीड पर्सन असेल त्याला पॉसिबल आहे का? त्याचा 80,000 खर्च आहे, तो 8 लाख रुपये कमवू शकतो का? नाही. त्याला फिक्स सॅलरी 1 लाख असेल 2 लाख असेल. पण उद्योजकाला हे शक्य आहे. त्याच्यासाठी आपण जे बिस्टॉकच्या माध्यमातून एक गोल्स घेतो, शॉर्ट टर्म गोल्स घेतो, लॉंग टर्म घेतो, बडी सिस्टीम केली. पण ही बडी सिस्टीम किती जण अप्लाय करतात कळत बघा. सो तुम्ही तुमच्या कॅश फ्लोवर काम करा. तुमचा कॅश फ्लो, तुमचे इन्कम, एक्सपेन्सेस हे तुमच्या 20-25% वर असतील तर तुम्ही समजा पुढच्या 3-4 वर्षांमध्ये तुम्ही खूप चांगली ह्यूज वेल्थ क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर गुड डेट्स अँड बॅड डेट्स. कोणी सांगेल मला गुड डेट्स आणि बॅड डेट्स म्हणजे काय असतं? येस सर. ज्या कर्जाचा वापर बिझनेस करता किंवा व्यापाराकरता होत असतो दॅट इज गुड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे आपण चैनी करता जेव्हा तीच गोष्ट करतो, कार करता घेतलं किंवा चैनीच्या कुठच्याही गोष्टी त्याकरता कर्ज घेऊन आपण EMI भरतोय, दॅट इज बॅड डेट्स. त्यातनं उत्पन्न नाही, तो खर्च आहे. आणि कालांतराने त्याची व्हॅल्यू एकदम, मोबाईल कर्जाने घेतलं तर 80,000 मोबाईल 3 महिन्यानंतर त्याची किंमत 10,000 पण होत नाही. दॅट इज अ बॅड डेट. गुड डेट्स बॅड डेट्स. गुड डेट मी म्हणेन असा डेट की ज्याने माझे वेल्थ क्रिएशन करण्यामध्ये माझा वाढेल, त्याला मी म्हणेन गुड डेट्स. बॅड डेट ज्याने माझी वेल्थ, माझी लायबिलिटी बर्डन, म्हणजे माझा पैसा खर्च होईल, की तुम्हाला इन्कमच काय नाही. म्हणजे मी कार लोन, बाईक लोन, ह्या गोष्टी मी म्हणेल बॅड डेट्स. एज्युकेशन लोन गुड डेट्स, की जेणेकरून तुमच्या संपत्तीमध्ये असं नाही, फायनान्शियली मेंदूची पण एक संपत्ती आहे, त्यात तुमची वाढ होते. याच्यामध्ये नाही एकदम एक पातळ आहे ना तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण कुठच्या गोष्टीना गुड किंवा बॅड डेट होऊ शकतो, हे पर्सन टू पर्सन चेंज होतं. कारण की बऱ्याच वेळेला ना एखाद्याची गाडी ही त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट असू शकते, तो बिझनेस साठी वापरतोय, तिथे त्याचं एक वेगळं इम्प्रेशन स्टेटस पडतं, बरोबर. सो आपण त्या गोष्टी ना पर्सन टू पर्सन वेगळ्या होतात. पण हे जे राहुल सरांनी जे पहिलं वाक्य सांगितलं, ज्याच्यामुळे माझ्या व्यवसायात किंवा माझ्या ऍसेट मध्ये वाढ होते, दॅट इज अ गुड डेट्स. आणि ज्याच्यामुळे ते डेप्रिसिएशन होत आहे किंवा त्याचा मेंटेनन्स वाढत चाललेलं आहे, ते माझ्यासाठी बॅड डेट्स. एकदम सिंपल आणि सोप्या शब्दामध्ये ते 2च वाक्य आहेत. इन्व्हेस्ट इन लॉंग टर्म. बऱ्याच वेळेला ना, म्हणजे आता मी स्टॉक मार्केटमध्ये असल्यामुळे ना, स्टॉक मार्केटकडे बघायचा दृष्टिकोन लोकांचा असं झालेला ना की भाई पटकन पैसे टाकले पाहिजे, झटकन मला काहीतरी मिळालं पाहिजे. इट इज नॉट पॉसिबल. वेल्थ क्रिएट त्या लोकांनीच केलेली आहे ज्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पुढचे 5 वर्ष 10 वर्ष त्याच्याकडे बघितलेलं नाही. मी ऍडवायझरचं काम आहे बघायचं. पण तुम्ही जर का तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 1 महिन्याने काय झालं, 2 महिन्यांनी काय झालं, अरे पडलं काही झालं. आज रिअल इस्टेट गोल्ड मध्ये हे पैसे का बनतात? कारण की हे घेताना आपण विकायच्या उद्देशाने घेतलेलंच नसतं. आज घर घेताना पण विचार करतो का मी आता घेतो, 2-4 वर्षात विकणार नाही. गोल्ड घेताना बायकोच्या जागेने करता आपण विचार करतो अरे मला विकायचे आहेत म्हणून मी घेतो, कधीच नाही. या इन्व्हेस्टमेंट करतानाच आहे ना आपली सायकोलॉजी सेट असते, भाई हे माझी प्रॉपर्टी किंवा ही मी ऍसेट करतो. पण स्टॉक्सच्या बाबतीत तसं नसतं. कारण की स्टॉक्सच्या बाबतीमध्ये काय प्रॉब्लेम झालेला म्हणजे, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याकडे तेवढे एज्युकेशन नाही, आपण तेवढे अवेअर नाही आहोत की एखाद्या कंपनीचा स्टडी कसा काय केला पाहिजे किंवा प्रॉपर मॅनेजमेंट असते त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे, त्यांच्याकडे ते दिलं गेलं पाहिजे. त्या गोष्टी आपण कोणतरी मित्र सांगतो, हे सांगतो, आणि उदाहरणच एवढी खतरनाक आपल्याला आतापर्यंत गेले, भाई लाखाचे 12,000 रुपये होते. किंवा शेअर बाजार हर्षद मेहताच्या काळात एवढा कोसळलेला, केतन पारेखच्या काळात एवढा कोसळलेला की लोक रस्त्यावर आले.
पण त्याच्यापेक्षा खूप जास्त उदाहरणं आहेत ज्या लोकांनी एम्पल मनी स्टॉक मार्केटमध्ये बनवलेलं आहे. एम्पल मनी म्हणजे मी परवाच्याच मला वाटतं पीपीटी मध्ये 2 उदाहरणं दिली की विजा बनवणारी कंपनी BLS इंटरनॅशनल 2021 साली 40 रुपयाचा भाव होता, 400 रुपये चाललाय. 4 वर्षात 10 पट रिटर्न्स कुठे मिळणार आहे? कुठेच नाही मिळणार. तुम्हाला फक्त ह्या कंपन्यांच्या बॅलन्स शीट किंवा ह्या अशा कंपन्या हे आपल्या फक्त डोळे उघडे पाहिजे की कुठली कंपनी काय काम करेल. तुम्हाला पॅन कार्ड बनव, आता पॅन कार्डचं काम कोणाकडे आहे सध्या तुम्हाला माहिती आहे? कुठली कंपनी वगैरे NSDL तर त्यांचं अप्रुव्हल लागतं. प्रोटीन ई-गो ओके ही कंपनी आहे. आजचा भाव झाला 1155 रुपये. बिफोर 2-3 मंथ्स बॅक जेव्हा आमच्याकडे याचा रिसर्च आला 900-950च्या आसपास होता. मोनोपॉली कंपनी, मोनोपॉली, दुसरं त्यांना कॉम्पिटिटर्स कोण नाही. विजाच्या बाबतीत तरी दोन्ही कंपन्या आहेत. BLS कडे त्याचं आज इंडियाचा 40%च काम आहे, दुसरी ती गव्हर्नमेंटचे. पण प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर एखाद्या अशा कंपन्या आपल्याला निवडायच्या जेणेकरून पुढच्या 3 वर्षात 5 वर्षात आपली वेल्थ खूप चांगली क्रिएट होईल. हे तुम्हाला करायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी डीपली नाही जात, पुढचा पॉईंट घेतो. क्रिएट फिक्स बिझनेस फर्स्ट. म्हणजे अगेन परत तिसऱ्या मुद्द्यावर आलो की एक्सपान्शनच्या नादामध्ये आपल्याला वाटतं की माझ्या इन्कम माझ्या बिझनेसमध्ये नाही इथपर्यंतच मी जाऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त नाही जाऊ शकत. आणि माणूस एक्सपान्शनच्या याच्यामध्ये जातो. एक्सपान्शन करा पण एक वेळ आली पाहिजे, एक लेवल आली पाहिजे. तुमचे कॅश फ्लो त्याच्यासाठी फिक्स बिझनेस किंवा फिक्स इन्कम तुमचा पहिला सेट करा. जेणेकरून बाबा माझा अमुक बिझनेस आहे त्याच्यात मला एवढे पैसे येतातच. नाव आय एम कॅपेबल टू टेक अ रिस्क. तेव्हा तुम्ही रिस्क घेऊ शकता किंवा तुम्ही क्रिएट म्हणजे याचा अर्थ काय तुमचा पहिला फिक्स बिझनेस सेट झाला पाहिजे, फिक्स इन्कम सेट झाला पाहिजे. जेणेकरून तुमची रुटीन लाईफ असेल, तुमच्या रुटीन इन्व्हेस्टमेंट असेल त्यांना हात लागता कामा नये आणि त्याच्यानंतर मग येणाऱ्या पैशामध्ये तुम्ही त्या गोष्टी करू शकता. पॅसिव्ह इन्कम और मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम. आता ह्याच्यामध्ये पण एक गंमत आहे की जेवढी लोक हे श्रीमंत झालेत ना, ओन बिझनेस करून आहे ना तुम्ही एका लेवल पर्यंत जाऊ शकता. तुम्ही तुमचे पैसे तुमच्याच बिझनेस मध्ये टाकवले. तुम्हाला तुमचा पैसा अदर बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट करता आला पाहिजे. मग तो तुम्ही म्युच्युअल फंड तर्फे करा, तुम्ही डायरेक्ट इक्विटी मध्ये करा, तुम्ही पॅसिव्ह इन्व्हेस्टर बनून करा. एखादा समजा अमुक मित्र आहे तर त्याच्या कंपनीमध्ये तुम्हाला वाटतं की हा बाबा इथे ग्रोथ होऊ शकते, त्याची पण तुम्ही तिकडे पैसे हे करा. पण पॅसिव्ह इन्कम हा तुम्हाला जोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये सुरू होत नाही, एक्स्ट्रा इन्कम अदर दॅन तुमच्या स्वतःचा इन्कम सोडून 2-3 इन्कम सोर्स तुम्ही करत नाही, याच्याने तुमची फास्ट आणि मल्टिपल लेवलला ग्रोथ होऊ शकते. आणि सगळ्यात 10वा आणि महत्वाचा पॉईंट, आपल्या आयुष्यात ना प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असायला पाहिजे. गुरु मीन्स व्हॉट म्हणजे आध्यात्मिक लेवलला नाही मी जात, मी दुसऱ्या अर्थाने बोलतोय. आता एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ऍडव्होकेट मध्ये अरुण देशमुख आहे. समजा मी ऍडव्होकेट आहे तर मी नवीन सनद घेतलेली, मी सुरुवातच आहे माझ्या आयुष्यात. तर मी बघितलं पाहिजे की हा व्यक्ती आज दादर सारख्या ठिकाणी लाख रुपयाचं भाडं देऊ 15 जणांचा स्टाफ पाळतोय. नक्कीच या स्टेजला जायचं असेल तर मला यांचं मार्गदर्शन घ्यायला लागेल. मला जर काय 10 वरून 100 वर जायचं तर 100 वर गेलेला माणूस कोण आहे, अशा व्यक्तीला तुम्ही मेंटर बनवलं पाहिजे. आणि अशा व्यक्तीला जेव्हा मेंटर बनवता तेव्हा तुमचा जो प्रवास असतो ना तो सुखाचा असतो किंवा तो इझी होतो तुमचा. कारण की तो व्यक्तीने तुम्हाला काय करायचं हे शिकवणार नाही कदाचित, पण काय नाही करायचं नाही हे नक्की सांगेल की भाई हे करशील तर तुला धोका आहे. आमच्या इंडस्ट्रीमध्ये हेच आहे की 2000 कोरोनाच्या नंतर मार्केटचा जो ट्रेंड चेंज झाला 2013 पासून, म्हणजे आम्ही तर लिटरली एका दिवसाला 1,20,000 रुपये फीस देऊन, म्हणजे आता जे माझे रोहन नेता सर आहेत जे आमचे मेंटर आहेत हितेश माळे रोहन नेता, एका दिवसाला 1,20,000 रुपये देऊन आम्ही त्यांची ट्रेनिंग घेतलेली. त्या म्हणजे त्या एका दिवसामध्ये त्यांनी पूर्ण दिवसातलं काहीच लक्षात नाही, मग ते एकच गोष्ट सांगितलं. तेव्हा आम्ही फक्त ब्रोकिंग करायचो, स्टॉक ब्रोकिंगची जी ब्रोकिंग होती. आणि ब्रोकिंग मध्ये पैसा कधी मिळतो जेव्हा क्लायंट ट्रेडिंग करतो, घे विक करतो, आम्हाला कमिशन मिळतं. तरी आम्हाला एकच गोष्ट सांगितली, तुम्हाला कत्तलखाना खोलायचं आहे की मंदिर खोलायचं आहे, चॉईस इज युअर्स. पैसे दोन्ही ठिकाणी. मंदिरात लोक श्रद्धेने देतात, कत्तलखान्यात कोणाचा तरी जीव जातोय, कोणाला तरी मजा येते. तुम्हाला काय पाहिजे? नाही मंदिर पाहिजे. मग तुम्हाला काय करायला पाहिजे की फक्त ब्रोकर राहून चालणार नाही, तुम्हाला
अशी काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला लागेल, अशा काहीतरी गोष्टी करायला की लोकांना पण प्रॉफिट होतोय आणि मग तुम्हाला पैसे मिळतात. तुम्हाला आनंद कशाचा, ब्रोकिंग मध्ये पण पैसा मिळतोय की हे करतात, तुम्हाला कुठे कमिशन मिळतंय, क्लायंटला प्रॉफिट होतोय की लॉस होतोय, दॅट इज नॉट, म्हणजे तुम्हाला काही घेणं देणं नाहीये. पण जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा त्याच्यानंतर आम्ही म्हणजे हे सांगायचं काम तुम्हाला कोण करतं, मेंटर करतो. पण तुमच्या क्षेत्रामध्ये जो तुमच्यापेक्षा 50 पट 100 पट पुढे आहे, अशा व्यक्तीला तुम्ही मेंटर बनवलं पाहिजे आणि त्यांना तुम्ही जे बोलतात ना गुरुमंत्र दिले ते फॉलो केले ना, तुमचा पुढचा प्रवास खूप सोपा होतो. आणि तुमच्याशी आपण डिस्कस करायला. थँक्यू व्हेरी मच.